आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। निखिल कलघुटकी खून प्रकरणातील मोका आरोपींना तपासासाठी मिरजेत आणले, पोलिसांचा कडक बंदोबस्त। मिरजेतील निखिल विलास कलघुटकी खून प्रकरणात मोका लावण्यात आलेल्या सर्व आरोपींना तपासाच्या अनुषंगाने आज कळंबा कारागृहातून मिरजेत आणण्यात आले। यावेळी आरोपीच्या घराजवळ तसेच शहर पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले। मात्र पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली। या प्रकरणात प्रथमेश ढेरे, गणेश कलघुटकी, चैतन्य कलघुटकी, सलीम पठाण, विशाल शिरोळे, सरफराज बाळासाहेब सय्यद, सचिन चव्हाण, करण बुधनाळे, सूरज कोरे, संग्राम यादव, सोहेल तांबोळी यांच्यासह काही संशयितांवर गुन्हे दाखल असून काही आरोपी अद्याप फरार आहेत। सध्या या टोळीतील 11 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। पोलीस तपासानुसार संबंधित टोळीने 2017 पासून परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमवणे, खंडणी, अपहरण, दरोडा अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचा आरोप आहे। त्यामुळे या सर्व आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये मोक्का कारवाई करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पाठवलेल्या प्रस्तावास पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विट्याचे उपविभागीय अधिकारी DYSP विपुल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सध्या तपास प्रक्रिया त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मोक्का तपासाअंतर्गत आरोपींना त्यांच्या घरावर नेऊन झाडाझडती व पंचनामा करण्यात आला। DYSP विपुल पाटील, शहर पोलीस निरीक्षक चौगले यांच्यासह पोलिसांच्या पथकाने दुपारी 2 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत ही कारवाई केली। या कारवाई दरम्यान काही आरोपींचे समर्थक घराबाहेर तसेच शहर पोलीस ठाण्याबाहेर जमले होते। संभाव्य तणाव टाळण्यासाठी शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। दरम्यान पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।